तर नमस्कार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मी तुम्हाला आज काय महत्त्वपूर्ण अपडेट देणार आहे। आज रविवार असता आज कोणतेही हप्ते वितरण होणार नाहीये। शासकीय सुट्टी असल्यामुळे आज कोणतेही हप्ते वितरण होणार नाहीये। राज्यातील ज्या महिलांना असं देखील वाटत आहे की आज रविवार आज देखील पैसे येतील, लाडक्या बहिणींनो प्रतीक्षा करायची गरज नाहीये, तुम्हाला सोमवारी पैसे येतील। परंतु आजच्या दिवशी म्हणजे आज रविवार, त्या 17 तारीख आज रविवार, ह्या दिवशी तुम्हाला कोणतेही हप्ते वितरण होणार नाहीये किंवा या व्यतिरिक्त कोणत्याही योजनेचे हप्ते वितरण आज शासकीय सुट्टी असल्यामुळे होत नाहीये। त्यामुळे भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींनी चिंता करायची गरज नाहीये। तुमचे हप्ते वितरण मार्च महिन्याचे हप्ते वितरण राहिले असेल ते तुम्हाला सोमवार येईल, तुमच्या खात्यावरती डायरेक्ट डीबीटी होईल। त्याचबरोबर ज्यांना अजून देखील हप्ते वितरण झालेले आहे त्यांनी एप्रिल महिन्याचे देखील हप्ते वितरण होणार आहे। काही थोड्याच दिवसांमध्ये एप्रिल महिन्याचे देखील हप्ते वितरण होणार आहे। त्याचबरोबर एप्रिल महिन्याचं काही लाडक्या बहिणींना असं देखील वाटत होतं की मार्च आणि एप्रिल हे हप्ते वितरण दोन्ही एकत्र होईल, असं होणार नाहीये। एप्रिल महिन्याचे हप्ते वितरण तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यावरती डेबिट होईल, परंतु मार्च महिन्याचे हप्ते वितरण तुम्हाला झालेले आहे। त्याचबरोबर तुमच्या खात्यावरती 1,500 रुपये इतका लाभ आलेला आहे। भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना टेक्स्ट मेसेज देखील आला नसेल, त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन सोमवारी म्हणजे उद्या तुम्ही लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यावरती जाऊन तुमचा बॅलन्स देखील चेक करू शकता। त्याचबरोबर SMS आला नसेल तर हे तुम्हाला ट्रिक खूपच गरजेचे आहे, तुम्ही लवकरात लवकर जाऊन चेक करा। आणि ज्या लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचं हप्ते वितरण झालेलं नाहीये किंवा ज्या लाडक्या बहिणींना इथून पुढे देखील 2 ते 3 दिवसांमध्ये होणार नाही, अशा देखील लाडक्या बहिणींनी गप्प बसायचं नाही। अशा देखील लाडक्या बहिणींना म्हणजे मागे देखील सरकारने किंवा आदित्य तटकरे असतील यांनी 66 लाख महिलांना ह्या योजनेच्या अंतर्गत वगळण्यात आलेला असेल। याची भरपूर सारे कारण आहेत, म्हणजे मागच्या नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते वितरण देखील राहिले असतात, त्याआधी काही KYC देखील करायला सांगितल्या होत्या। त्याचबरोबर दुसरं कारण म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जे वयोवृद्ध म्हणजे जी वय मर्यादा होती ती 18+ म्हणजे 18 वयापेक्षा जास्त आणि 65 पेक्षा कमी अशा देखील वयोवृद्ध मर्यादा केली होती। अशा लाडक्या बहिणींना या योजनेच्या अंतर्गत वगळण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना 18+ आहे त्यांनी हा फॉर्म फिलअप करायचा आहे। फॉर्म फिलअप केल्याच्या नंतर ही अधिकृत पोर्टल देखील आता सरकारचा बंदच आहे। त्याचबरोबर सरकार मंत्री आधी त्यानंतर हे लाभ वितरण तुम्हाला होणार आहे। त्याचबरोबर एप्रिल महिन्याचे हप्ते वितरण लवकरच तुमच्या खात्यामध्ये डेबिट होईल। त्याचबरोबर मार्च महिन्याचा हप्ते वितरण देखील डेबिट झालेला आहे। भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना सोमवार आणि मंगळवार भरपूर साऱ्या जिल्ह्यांमध्ये हे हप्ते वितरण चालू आहे। तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये चालू होईल किंवा तुमच्या तालुक्यामध्ये देखील हे हप्ते वितरण होऊन जाईल। थोडी प्रतीक्षा करायची आहे। आजवर आदित्य तटकरे देखील असतील यांनी घोषणा केलेल्याच होत्या, परंतु लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला प्रतीक्षा करायची गरज नाहीये। तुम्हाला मार्च महिन्याचे हप्ते वितरण झालेले असता एप्रिल महिन्याचे देखील हप्ते वितरण तुमच्या खात्यामध्ये लवकरच होऊन जाईल। त्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाहीये। तुम्ही जर तुमची KYC देखील केलेली असेल ती देखील तुमचे हप्ते वितरण होणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे किंवा फेब्रुवारी महिन्याचे आता हप्ते वितरण आलेले आहे अशा लाडक्या बहिणींना इथून पुढचे सर्वच लाभ येतील। त्याच्याच नंतर जे हप्ते वितरण होणार आहे किंवा शासन नंतर नवीन GR काढेल, त्यानंतर जे अधिकृत पोर्टल देखील चालू करेल, नंतर KYC करायला देखील तुम्हाला सांगितलं जाईल। त्याच नंतर तुम्ही KYC करायची आहे। भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना अजून देखील लाभ येणं बंद झालेला आहे। 66 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत अजून वयस्कर महिलांना म्हणजे 65 पेक्षा जास्त देखील महिलांना वय असलेल्या महिलांना वगळण्यात आलेला आहे। त्याचबरोबर KYC संदर्भात ज्या लाडक्या बहिणींना फॉर्म सबमिट झाला नव्हता आणि बरेच सारे छोटीशी कारणं होती ज्यामुळे तुमची डॉक्युमेंटरी कंप्लीट नव्हती, असे भरपूर सारे कारणं होते, त्यासाठी देखील तुम्हाला योजनेच्या अंतर्गत वगळण्यात आलेला असता। या योजनेचा तुम्हाला इथून पुढे लाभ घेता येणार नाहीये जोपर्यंत तुमचे जे KYC किंवा तुमची जी KYC करायला सांगितल्यानंतर किंवा या अधिकृत पोर्टल चालल्याच्या नंतर तुम्हाला फॉर्म किंवा KYC केल्याच्या नंतर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला लाभ घेता येणार आहे। भरपूर साऱ्यांना प्रश्न पडला होता, असं होणार नाहीये, तुम्हाला लाभ भेटेल पण तुम्हाला KYC पोर्टल चालू झाल्याच्या नंतर। तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत या सर्वच अपडेट घेऊन आपण डेली अपडेट देत असतो। तुम्ही जर आपल्या चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर बेल आयकॉनवरती जाऊन क्लिक करायला विसरू नका किंवा